शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे। आज आपण बालाजी विश्वविद्यालय या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी जे वंचित आणि गरीब विद्यार्थी होते, अनेक वर्षाचा त्यांचा हा शिक्षणाच्या माध्यमातून काही फीची अडचण होती आणि काही दाखल्यांची आणि गुणपत्रिकेच्या अडचणी होत्या। त्या संदर्भात ही तक्रार भारतीय बहुजन पालक संघ आणि प्रवीण शिशुपाल फाउंडेशन यांच्या माध्यमामधून हा मार्ग मोकळा झालाय आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना रीतसर शाळेने सर्व फी माफ करून त्यांना त्यांचे दाखले आणि मार्कशीट आज सोपवलेले आहे आणि त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत। कडून त्या पालकांना देण्यात येत आहे। यांची फी रुपये 40,000 ही बाकी होती, पण पालकांच्या विनंतीवरून त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून या ठिकाणी त्यांना ही फी माफ करण्यात आलेली आहे आणि सदरची गुणपत्रिका पालकांना देण्यात येत आहे। विश्वास भिंगारदिवे इयत्ता 10वी पास या विद्यार्थिनीची जवळपास 47,000 रुपये फी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडनं माफ करण्यात आलेली आहे आणि या विद्यार्थिनीच्या आई शारदा यांना या ठिकाणी त्या विद्यार्थिनीचा दाखला आणि तिची मार्कलिस्ट संस्थेच्या वतीने देण्यात येत आहे। त्याची फी रुपये 35,000 आज 4 डिसेंबर 2025 रोजी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पालकांच्या विनंतीनुसार आणि त्याचप्रमाणे काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार या ठिकाणी माफ करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी संघटनेतर्फे संस्थेमध्ये नाता पाचरणे आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आणि मुलीचं काय नाव संध्या बोरकर त्या मुलीची फी थकली होती। 4 वर्षापासून त्या मुलीला आम्ही सहकार्य केलं। एकही दिवस आम्ही शाळेपासून वंचित त्या मुलीला ठेवलं नाही, फी भरली नाही म्हणून। आणि नंतर ते दाखला मागण्यासंदर्भात आमच्याकडे आले असता आम्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आम्ही थोडीशी फी आम्ही भरू आणि तुम्ही काहीच माफ करा, तर त्या गोष्टीला मी मान्य केलं आणि आज ह्या संदर्भात कार्यकर्ते माझ्याकडे आले होते, तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आता ती माफ केली। त्यामुळे शाळा ह्या काही गोष्टीला काही जबाबदार नाही, पालक आणि पालकच जबाबदार असतील, संस्था कुठल्याही गोष्टीला जबाबदार नाही। कारण आम्ही फी माफ करतो असं आश्वासन पण दिलं होतं, मी स्वतः आश्वासन दिलं होतं, प्रिन्सिपल माझ्याबरोबर होते, तर त्यावेळेस आश्वासन दिलं होतं। त्यामुळं ह्या गोष्टी करता संस्था कुठल्याही बाबतीत जबाबदार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो। आता आपण त्यांचे काय दाखले वगैरे काय दिले? आता सर्वांचे ज्यांनी मागणी फी भरली नव्हती त्यांचे दाखले आम्ही दिले। आता आम्ही दाखले दिल्यानंतर त्यांना परत फी मागणार नाही, कारण त्याची पूर्ण फी माफ केलेली आहे आम्ही। पण नात्याने मी आवाहन करतो की यदा कदाचित भविष्यामध्ये कुठल्याही पालकांना काही अडचण असल्यास मी या ठिकाणी माझ्या संस्थेच्या बोर्डवरती माझा मोबाईल नंबर लिहिणार असून संस्थेच्या कुठल्याही पालकांना काही अडचण असली मला डायरेक्ट फोनवर संपर्क साधावा ही नम्र विनंती। धन्यवाद। फाउंडेशन आणि भारतीय बहुजन पालक संघ त्यांच्याकडून आज आम्हाला म्हणजे जो आमचा 4-5 महिन्याचा जो त्रास किंवा हे शाळेचं जे ऍडमिशनचं मार्कशीट ते सगळं रखडलं होतं, त्याच्यामुळे पुढे मुलांचं ऍडमिशन घेता येत नव्हतं, त्या प्रॉब्लेम मधून आम्हाला ह्यांनी म्हणजे सहकार्य केलं, बाहेर काढलं आणि पुढच्या भवितव्यासाठी मुलांच्या त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद। माझी मुलगी 2 वर्ष घरीच होती, फी नाही दिल्यामुळं, तर सरांचं प्रवीण शिशुपाल ह्या सरांनी ना माझी मदत केली, माझ्या मुलीचा दाखला म्हणून दिला। आता तिचं पुढचं शिक्षण घेता येईल मला। माझ्या मुलीचं संध्या भरत बोरकर इयत्ता 10वी या मुलीचं शिक्षण अडवण्यात म्हणजे दाखले अडवले होते बालाजी शिक्षण संस्थेला।
आमची परिस्थिती नाजूक असल्यामुळं त्यांची फी भरू शकलो नाही. तर आज परवाला खूप मोठा विषय झाला असता, न होण्याची घटना झाली असती. त्या अनुषंगाने मी संघटनेशी थोडं संपर्कात येऊन माझी व्यथा मांडली त्यांच्यासमोर आणि माझा विषय हा त्यांनी मार्गी लावला. आज माझ्या मुलांची पुढील शिक्षणासाठी दाखले मिळालेले आहेत शाळेतून. त्याबद्दल मी संघटनेशी अभिनंदन मानतो. हे होते पालक ज्यांचे संघ आपण आज सर्व माहिती घेतली. कॅमेरामन फिरोज शिकलकर सह मी फैजल पठाण, शिरूर.